चला स्पीडअप करा प्लीज. सुनील अवाटे आणि त्यांच्या साथीनं रवींद्र करमोडा. सामना इथे प्रेक्षकांच्या भेटीला आला. वीर चिंचघर संघ आणि त्याच्या साथीनं अर्थातच त्यांच्या विपक्षात बालिवली हा संघ. तर चिंचघर संघाचा मास्टर माइंड जो आज अनुपस्थित आहे नैनेश पटेल याच्या वतीनं अर्थातच टीम वीर चिंचघर करता शुभेच्छा. यस आभार नैनेशजी पटेल आणि आपलं स्वागत या स्पर्धेतून. तर मॅच कडे वळूयात जिथे बॉलिंग साठी आलाय कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. समोरून भिडण्याकरता अच्युत पाटीलने चेंडूला हातात घेतलाय आणि दोन बॅटर्स बालिवली संघाच्या माध्यमातून सुनील अवाटे आणि रवींद्र करमोडा अर्थातच बालिवली टीमला इथे ते प्रमोट करतील. तर जाऊयात मॅचच्या दिशेनं. अच्युत पाटील आलाय बॉलिंग ट्रॅकवर. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. 4 षटकांचा सामना आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेला सुरुवात. सो हियर वी गो फॉर द फर्स्ट मॅच. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल केलाय ग्लॅन्स. बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्रातून सलामी देत चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. अच्युत पाटीलच्या पहिल्या बॉलवर आलाय चौकार. सुनील अवाटेच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार आणि या 4 धावत संख्येनं शुभारंभ देखील झाला. यस पहिलं षटक आहे. अच्युत पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं आले. लेग स्टिकच्या बाहेर बॉलचं डिलिव्हर्जन होतं त्यामुळे खऱ्या अर्थानं इथे पहा लाईन ऑफ ऍक्शन चांगली आहे. बॅकफुटवर गेले सेन्सिबली बॉलला ढकललं मिड विकेटच्या शॉर्ट झोन मध्ये जिथून फक्त 1 धाव कंप्लीट केली जाते आणि याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकाचा आलेख मात्र पोहोचला आहे तो 5 या अंकावर. खरं तर आपण आडगाव संघाच्या विपक्षात खेळताना पाहिलं एका चिंचघर संघाला अर्थातच शिवतेज चिंचघर संघ वैभवदादा ठाकरे फॅन क्लब टीम आणि त्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला कारण सरावापासून सगळे खेळाडू दूर होते. परंतु आता चिंचघर संघाची ताकद अर्थातच चिंचघर गावाची अनबान शान वीर चिंचघर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. अच्युत पाटील. सुपर बॉलिंग आणि इथे पहा चुकी केली आहे. यष्टीरक्षकाच्या या छोट्या छोट्या चुका आहेत ज्या परावर्तित होतील. 1 धावेची किंमत काय ती मात्र काल आपण अनुभवलं या मैदानाच्या आतमध्ये. इथे 1 धाव कंप्लीट केली जाते. धावांचा आलेख पोहोचलाय तो मात्र 6 या आकड्यावर. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अच्युत पाटील पुन्हा एकदा सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलं षटक. इथे फटका सजवलाय. बॉलला भिरकावून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अच्युत पाटील वर चढवलाय. इथे हवाई हल्ला. षटकार. इथे फटका चांगला होता. बॅट अँड पॅड मधून बॉलला फ्लिक केलं होतं. अर्थातच चांगला स्ट्रोक आणि चांगला पॉवरफुल पंच पाहायला मिळाला परंतु त्याहूनही तरबेज क्षेत्ररक्षण. इथे 1 धाव आणि याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक 13 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 5 बॉलचा खेळ संपुष्टात आला. शेवटचं आणि अंतिम 1 षटकाचा खेळ 1 चेंडूचा खेळ या षटकातनं शेष राहतोय. बॉल तयार. इथे डॉट बॉल. इथून डॉट बॉलची नियुक्ती झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावांची गती मात्र स्थिर अवस्थेमध्ये 13 या अंकावर आहे. पहिलं षटक इथून संपलाय. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीनं फार मोठा वारसा आपल्याला दिलाय. खरं तर या महाराष्ट्राच्या मातीची पुण्याई होती म्हणून छत्रपती शिवरायांसारखा वीर योद्धा या मातीत जन्माला आला.
आणि स्वतःच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत छत्रपतींनी 350 किल्ल्यांचं बलाढ्य आणि प्रशस्त साम्राज्य उभं केलं, परंतु त्यापैकी एकाही गडाला स्वतःचं नाव न देणारा माझा राजा छत्रपती शिवरायांना मानाची मानवंदना या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना मानाची मानवंदना. धारोष्ण रक्तवाहत वयाची 32 वर्ष या महाराष्ट्राच्या मातीसाठी स्वराज्याचं तोरण ज्यांनी बांधलं आणि अगदी स्वतःचा मरण पाठीवर बांधून जे मात्र फिरले ते धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी राजांना मानवंदना. तर इथून वळूयात क्रमांक 2चं षटक. अगदी नुकतंच विवाहाच्या बंधनात अटकलेला मेघन पाटील मात्र इथे आलाय क्रिकेटच्या पटलावर. दुसरं षटक फेकण्याकरता मेघन एकनाथ पाटील अर्थात चिंचगर एक्सप्रेस मात्र सज्ज होतीये. पालघर जिल्ह्याची अनबान शान अर्थातच मेघन एकनाथ पाटील सातत्याने या खेळाडूचा स्पिरिट आपण पाहिला. इथे वीर चिंचगर या संघाला प्रमोट करतायत. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये सगळ्यात मोठा मासा गळाला. अगदी पहिल्याच बॉलवर सफलता. मेघन पाटील इथे ठरलाय सक्सेसफुल. कम ऑन डीजे. चित्रपटातला एक डायलॉग आहे कल्पेश की बाजीराव की रफ्तारी बाजीराव की पहचान है, तसं मेघन पाटील की रफ्तारी मेघन पाटील की पहचान है. आणि हे कॉम्बिनेशन दाखवलंय मेघननं. इथे पहिल्याच बॉलवर सफलता आली आहे. 13 या धावसंख्येवर गडी पास झालाय. नवीन बॅटर स्वतः सेनापती आलेत महेंद्र कांबडी जो संघाला प्रमोट करतोय भालिवली आणि तोच कर्णधार मात्र इथे आलाय. डावखुऱ्या हाताचा खेळाडू आहे. मेघन पाटील समोर आव्हान असणार आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मात्र बदलली जाईल आणि खरं तर एक चित्रपट आहे त्यामध्ये एक डायलॉग आहे की अभी तो शटर खुली नाही कर्फ्यू लग गया. मेघन पाटीलने कर्फ्यू लावलाय. इथे पहिल्याच विकेटचं पतन केलंय. 1.1 षटकाचा खेळ संपल्यानंतर भालिवली संघाला बॅकफुटवर ढकलण्यामध्ये मेघन पाटीलला सफलता मिळाली आहे. दुसरा बॉल घेऊन मेघन मात्र सज्ज. बॅक ऑफ द हँड नियंत्रण भरपूर चांगलं होतं. हा बॉल पंच केला. स्लिप डॉप मधून एक धाव वेगानं कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता महेंद्रचा परंतु तो रोखला गेला. अक्षरशः रोखला गेला कारण आशिष पाटील ज्या वेगानं आला बॉलवर तर खऱ्या अर्थानं इथून पहा एक धाव जी धाव फलकावर जोडली जाईल. धावांची गती जर पाहाल तर 14 या अंकावर धाव फलक जाऊन पोहोचलाय. एका बाजूला चिंचगर संघ आहे. वीर चिंचगर अर्थातच निलेश जादा निमसे फॅन क्लब टीम आणि त्या विपक्षामध्ये भालिवली हा संघ जय बजरंग भालिवली. इथे स्किट झालाय बॉल बॅटवरनं आणि यष्टीरक्षक फार हुशार आहे. त्यांना लगेचच चेंडूचा ताबा घेतलाय जिथून फक्त एक धाव जी कंप्लीट केली गेली आहे. 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर मेघन पाटीलनं मात्र एखाद्या कंजूस मारवाड्याप्रमाणे गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. म्हणजे त्यांना धावा खर्च केल्यात त्या मात्र फक्त 3 कारण फक्त 2 पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली आणि पुढच्या 2 बॉलवर 2 सिंगल रोटेट झाल्यात. अर्थात 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 15 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. चला स्पीडअप करा प्लीज. कुठलं कोणालाही अजिबात वेळ मिळणार नाही कारण अजून 7 मॅच शेष आहेत. बॉल तयार. बॅक ऑफ द हँड आउट स्विंगर आणि इथे एक्झिक्युशन प्रॉपर आहे. इम्प्रोवाइज केलं बॉलला आणि याच गोष्टींसाठी मेघन पाटील जाणला जातो. अर्थात चौथा बॉल इथून फेकला आहे डॉट. 1.4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावांची गती जर पाहाल तर 15 या आकड्यावर आहे. पूर्णतः रोखलंय मेघननं. पुन्हा एकदा मेघन एकनाथ पाटील सज्ज होतोय. हा बॉल इथे लाईन चेक करावी लागेल. अतिरिक्त स्विंग देण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळेच की काय इथे स्वैर मारा धाव फलकावर जोडला जातोय. 16 धावा ज्या धाव फलकावर 16 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. बाबा चषक 2022च्या माध्यमातून एका बाजूला वीर चिंचगर आणि पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आहे आणि त्या विपक्षामध्ये भालिवली. पुन्हा एकदा बॉल तयार. इथे पहा बॅटला ब्रश होऊन गेलाय बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जो ठरलाय असफल. 1 धाव जी धाव फलकावर जोडली जाईल आणि धावांचा आलेख पोहोचलाय तो मात्र 17 या अंकावर. 17 रन्स ऑन बोर्ड. 1.5 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल मात्र इथे शेष आहे. षटक क्रमांक 2 जे सध्या प्रगतीपथावर आहे. 4 षटकांचं हे सत्र आहे. मेघन पाटील त्याच्या विपक्षामध्ये आता रवींद्र आलेत.
रवींद्र करबोडा इन स्विंगर बॅकफुटवर गेलाय, पंच केलाय आणि पहा जो ट्रॅप सजवला होता त्या ट्रॅप मध्ये इथे फसलाय. अर्थातच विकेट नंबर 2 मैदानातून परतीच्या प्रवासाला. प्रेक्षकांनी मात्र हलू नका, कारण दुसऱ्या फेरीतले सगळे सामने तगडे आहेत. जो पण संघ विजयी होणार आहे त्या संघांचा अगदी चुरशीचे सामने तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. 2 षटकं संपुष्टात आली आहेत. 17 या धावसंख्येवर गडी बाद झालेत ते 2. आणि आता बॉलिंग ट्रॅकवर आणण्यात आलाय तो मात्र रोशन पाटील. डायनामिक पॉकेट ऑफ वाडा टेनिस क्रिकेट अर्थातच लारा बॉलिंग ट्रॅकवर आलाय. तर फलंदाज मयूर कांबडी सध्या बॅटिंगसाठी आलाय. टीम जय बजरंग बालिवली संघाला जो प्रमोट करेल, परंतु कॅप्टनला ओळखावं लागेल. खऱ्या अर्थानं महेंद्र कांबडी अजूनही बॅटिंगसाठी आहे आणि ज्याला जो निर्णय हवा होता अर्थातच त्यांना प्रतिक्रिया दिल्या टॉस झाल्यानंतर की बॅटिंगच आम्ही स्वीकारली असती क्लायमॅटिक कंडिशन्स ज्या अनुषंगाने आहेत. तर इथे मात्र आता पुन्हा एकदा सज्ज महेंद्र कांबडी बॅटिंग स्टान्सवर. त्याच्या विपक्षामध्ये डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि त्याच्या विपक्षात डावखुऱ्या हाताचा गोलंदाज रोशन पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला बॉल हाताळण्याकरता सज्ज. प्रॉपर ब्लॉक. इथे पहिला बॉल यॉर्कर आणि पहिल्याच बॉलरला निर्धाव चेंडूमध्ये कन्वर्ट केला. खरं तर गावरान क्रिकेट किंवा या आधीच्या क्रिकेटमध्ये याला बुंदा बॉलर बोलायचे आणि त्याच पद्धतीनं इथे गोलंदाजीचं पृथक्करण सजवत असताना रोशन पाटील ऍक्शन रिप्ले आपण पाहिली. काय दर्जेदार वेगानं चेंडूला फेकलाय. पहिल्या बॉलचा खेळ संपलाय. रोशन पुन्हा एकदा सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस होता, सेन्सिबली पंच केला. बॉल चाललाय इन फ्रंट ऑफ द विकेट, अगदी विकेटच्या समोर. वेगानं आलाय क्षेत्ररक्षक आणि तदनंतर पहा या छोट्या छोट्या चुका आहेत ज्या मात्र सुधाराव्या लागतील. इथून धावा कंप्लीट केल्यात त्या मात्र 2 आणि याच 2 धावांच्या मदतीनं धावांचा आलेख देखील वधारलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थातच धावसंख्या 19 या अंकावर आहे. संथ खेळ सुरू आहे कारण मोठे फटके येत नाहीयेत, तर प्रतिहल्ले चढवावे लागतील अर्थातच टीम बालिवली या संघाला देखील. कारण धनंजय माफ करा वीर चिंचगर हा संघ देखील ताकदवान संघ आहे. बॉल तयार. प्रॉपर गोलंदाजी. ऑब्स्टिक टू ऑब्स्टिक बॉलिंग चा अटॅक मात्र इथे पाहायला मिळतोय आणि अर्थातच स्वतःची ताकद स्वतःचा मागचा जो काही बॅडपॅच आहे तो मात्र जुगारून इथे जो संघर्ष झालाय रोशन पाटील या गोलंदाजाचा त्याच्या माध्यमातून आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपलाय तो 3 आणि त्यांना धावा खर्च केल्या त्या 2. 19 या अंकावर धावफलक आहे. बॉल तयार. षटकातला चौथा चेंडू हाताळण्याकरता चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथे प्रस्थापित करत असताना रोशन पाटीलनं फेकलाय पुन्हा एकदा डॉट बॉल. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय तो मात्र 4. धावसंख्या 19 या अंकावर आहे. 19 रन्स ऑन बोर्ड. तब्बल अजूनही चेंडू शेष आहेत ते मात्र 8. पहिलं सत्र जे सुरू आहे वीर चिंचगर अर्थातच निलेश दादा निमसे फॅन क्लब टीम. बॉल तयार. प्रॉपर ब्लॉक. पुन्हा एकदा दर्जेदार गोलंदाजी प्रस्थापित करत असताना रोशन पाटील ताकद दाखवतोय आपली. इथे एक बॉल एक रन्स जी कन्वर्ट केली आहे या बॉलवर. बॅक टू द बॉलर खेळण्याचा जो पवित्रा होता तो मात्र अक्षरशः इथे सफलतेनं रोशन पाटीलनं बॉलला पिक केलाय. 5 चेंडूंचा खेळ संपला आणि धावसंख्या 20 या अंकावर आहे. रोशनच्या षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल जो मात्र शेष आहे. संथ गतीनं खेळ सुरू आहे. त्याचं कारण आहे गोलंदाजीचा तोफखाना मात्र वापरते वीर चिंचगर हा संघ. क्षेत्ररक्षणात फेरबदल केले जात आहेत, पोझिशन बदलल्या जात आहेत. जसा बॉलचा मेरिट आहे तसं मात्र क्षेत्ररक्षण प्रस्थापित केलं जात आहे. इथे फटका चांगला आहे. बॉलला स्विंग केलाय आणि पहा चुकी केली आहे शेवटच्या अंतिम टप्प्यात. अच्युत पाटीलला बीट करत त्या क्षेत्रातून त्यांना बीट करत चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार.
परंतु शेवटच्या खेळ संपलाय. 8 ची सरासरी प्रति षटक राखली गेली आहे. जय नांगरे यंदाच्या वर्षीच्या हंगामातील चिंचघर संघाचा सगळ्यात मोठा तारणहार. छोटा पॉकेट, यंग डायनामिक पॉकेट ऑफ टीम चिंचघर. वीर चिंचघर संघाचा सगळ्यात तरुण खेळाडू. आणि मी तर म्हणेन की या खेळाडूच्या नावाची चर्चा फार झाली. खूप कमी स्पर्धा यावेळेस खेळले चिंचघरकर, परंतु असं असताना देखील त्या कमी स्पर्धांमधून स्वतःला इम्प्रेस करण्याचं काम, अर्थातच स्वतःच्या खेळीतून प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम या खेळाडूने केलंय. जय नांगरे त्याचं नाव आहे. बॉलिंग ट्रॅकवर आलाय. याच खेळाडूनं दादराच्या मैदानात जी स्पर्धा जिंकवली, काय भन्नाट गोलंदाजी. इथे मात्र पुन्हा प्रस्थापित करावी लागेल. बॉलर तयार. पहिलाच बॉल, खडे खडे प्रहार केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन, मिड लॉंग ऑन, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, षटकार. या चेंडूवर केलाय प्रहार. धावसंख्या 30 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. 5 चेंडू अजूनही शेष आहेत. शॉर्ट ऑफ लेंथची जर गोलंदाजी होईल तर मग ते काम डावकुऱ्या हाताच्या खेळाडू करता खूप सोपं आहे, कारण फक्त त्याला लॉफ्ट करायचं आहे बॉलला. आणि पुन्हा एकदा सज्जता दाखवली जाते. जय नांगरे राईट आर्म अराउंड विकेटनं सज्ज होतोय. पुन्हा शॉर्ट ऑफ लेंथ, परंतु इथे फटक्याचं शॉर्ट सिलेक्शन पहा. लॉंग ऑनच्या बाजूनं जिथे 2 धावा सहजतेनं कंप्लीट केल्या गेल्यात. आणि याच 2 धावांच्या मदतीनं 32 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जात आहेत. एकंदरीत अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पूर्णतः मास्टर माइंड नीती अवलंबली जाते, परंतु नैनेश पटेलची अनुपस्थिती आज इथे धनंजय स्पोर्ट्स क्लब अर्थातच वीर चिंचघर संघाला मात्र त्याची कमतरता जरूर त्याची उणीव मात्र इथे भासते. बॉल तयार. या षटकातनं तिसरा चेंडू हाताळण्याकरता जय नांगरे. प्रॉपर ब्लॉक. इथे पहा फटका सजवलाय. बॉल चालाय सेलिब्रिटी ऑफ मध्ये. स्वतः बॉलचा फॉलोअप करतायत आणि फेकी देखील तरबेज. 2 धावा पुन्हा वेगानं कंप्लीट केल्यात. आणि याच 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 34 या अंकावर आहे. 34. शेवटच्या अंतिम षटकामध्ये मात्र हवी ठरतात फलंदाज, अर्थातच दोन्ही बॅटर्स महेंद्र आणि त्याच्या साथीनं मयूर. महेंद्र कांबडी स्वतः सेनापती मात्र संघाच्या लढाई करता इथे लढताना आपण पाहायला मिळत आहेत. अर्थातच एक चांगल्या चेंडूची प्रस्थापना. इथे बॉल नो घोषित केलाय. आउट ऑफ द पिचिंग. सीमा ज्या काही आहेत विकेटच्या त्याच्या बाहेर लँडिंग आहे बॉलचा, आणि त्यामुळे पंच बॉलला नो घोषित करार दिला गेलाय. अंपायर डिसिजन इज द फायनल वन. नो बॉल. चला प्लीज रिक्वेस्ट आहे. तर इथे सल्ला मसलत होती, क्रॉस व्हेरिफिकेशन होत आहे. आणि जो काही निर्णय तो मात्र आपण पोचवायचा आहे. यस, इथे बॉल वाईड करार दिला गेलाय. तर धावसंख्या वधारित अवस्थेत तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थातच 35 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. 2 गडी बाद झालेत आणि 3 चेंडूंचा खेळ इथून संपुष्टात आलाय. आशिष पाटील नाईट वॉचमनच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळेल. एकनाथ सोलकर स्टाईलनं सध्या जी रणनीती सजवली गेली आहे. बॉल तयार. जय नांगरे या षटकातला पुढचा बॉल. पुन्हा वाईट. अगेन अतिरिक्त धावसंख्या. म्हणजे खरं तर आपण पाहतो की टेनिस क्रिकेट एक असं सत्र आहे की जिथे तुम्हाला एक्स्ट्रा धावा देण्यापासून स्वतःला रोखावं लागेल. जेवढा तुम्ही नियंत्रित गोलंदाजी कराल, जेवढ्या पद्धतीने तुम्ही या छोट्या छोट्या सॉफ्ट डिसमिसल रोखाल, तेवढं मात्र तुमचं पारडं हवी ठरेल. परंतु इथे पहा जय मात्र चुका करतोय. पुन्हा एकदा सज्ज झालेत.
हा बॉल आदळलाय देहयष्टीवर आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. फलंदाज बाद पायचीच्या स्वरूपात विकेट गोज डाऊन. धावसंख्या 36 असताना प्लीज फास्ट लवकर या जरा, कारण अजून आपण पहिलीच फेरी खेळतोय. 1:06 झाले आहेत रात्रीचे आणि अजून पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना सुरू आहे. यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला मात्र जो सामना येईल तर दुसऱ्या फेरीला इथून सुरुवात होईल आणि दुसऱ्या फेरीतील सामने हे 3 षटकांचे असतील याची नोंद घ्या. तर यानंतर पिळंजे संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये पेल्हार संघ. पिळंजे संघाचा कर्णधार आणि पेल्हार संघाचा कर्णधार टॉस करण्याकरता पहिलं सत्र संपल्यानंतर लगेचच आपण यायचं आहे. टीम पिळंजे आणि पेल्हार संघ, त्यानंतर टेमघरपाडा आणि सापे संघ आपण देखील तयारीत राहा. बँक ऑन दी टार्गेट इथे यष्टा केल्यात उद्ध्वस्त. जय नांगरेला मात्र उशिरा का होईना परंतु सूर सापडला. फलंदाज पिळंजे संघाला प्रमोट करतील श्रावणी स्पोर्ट्स पिळंजे आणि त्याच्या विपक्षामध्ये दानिश ज्याने इम्प्रेस केलं पहिल्या मॅच मध्ये पेल्हार अर्थातच वसई या तालुक्यातून बिलॉंग करणारा हा संघ. एका बाजूला वसई तालुका आणि त्याच्या विपक्षामध्ये भिवंडी तालुका. तर आपण विनंती करूयात पिळंजे संघ आणि पेल्हार संघ दोन्ही टीमचे कॅप्टन पहिलं सत्र संपल्यानंतर अर्थातच शेवटचा एक बॉल संपल्यानंतर आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. बॉल तयार. इथे लाईन ऑफ ऍक्शन लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंच दर्शवत आहेत व्हाईट बॉल. विकेट हॅट्रिकचा मान मात्र होता आता, कारण विकेटची हॅट्रिक जी मिळवण्याची संधी होती या खेळाडूला, परंतु इथे वाईट डिलिव्हर्जन. शेवटचा एक बॉल शेष. बॉल तयार. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. समोर फलंदाज देखील तैनात योगेश. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय शेवटच्या बॉलवर देखील केली आहे दांडी गुल. दोन्ही संघ नोंद घ्या. 37 धावा धाव फलकावर आहेत. विजयाकरता 38 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 38 करायचे आहेत. टीम वीर चिंचगर आणि 2 पेनल्टीच्या ऍड होतील चिंचगर संघ, म्हणजे अर्थातच तुम्हाला 40 धावा कराव्या लागणार आहेत. 4 षटकं आणि 40 धावांची गरज आहे. 38चं टार्गेट होतं परंतु इथे 2 धावांसाठी पॅनलाइज केलं होतं चिंचगर संघाला. तर 40 धावांची गरज आहे. आणि चला आपण सँडीला विनंती करूयात की टॉस करायचा आहे पेल्हार आणि त्याच्या विपक्षामध्ये श्रावणी स्पोर्ट्स पिळंजे. रितेश दादा आपला कॅप्टन प्रतीक लवकर पाठवायचा. आकाश पाटील आपण या, आपलं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. श्रावणी 11 पिळंजे संघ ऑफिशियल कॉल असेल आपण लगेच यायचंय टॉस बॉक्स मध्ये. प्लीज स्पीडअप करायचंय कारण मॅच देखील चालू होते. तर टीम गावदेव पहिला टीमचा कॅप्टन आता आमच्या समोर उपस्थित आहे. तर टॉस बॉक्स मध्ये मी टॉस करण्यासाठी मात्र राहुल भोर यांना विनंती करून आपण यायचंय.
प्रवीण विकेट आपण याचा फास्ट एका बाजूला असेल गावधवी पेल्लार वसई तालुक्यातला बिलॉंग करणारा हा संघ, त्याच्या अगेन्स्ट मात्र श्रावणी 11 पिलन्से भिवंडी तालुक्याला बिलॉंग करणारा संघ. नाणेफेचा कॉल मात्र केला जाईल गावधवी पेल्लार या संघाच्या माध्यमातून संघनायक असतील. काटाचा कॉल आहे आणि मात्र अलाई छापा. तर मात्र जास्त वेळ घ्या नाहीये. श्रावणी 11 पिलेन संघ आपण नाणेफेक जिंकलं तर डिसिजन काय असेल? शतरक्षण करणार आहेत. सामना 3 षटकांचा शतरक्षण करणार. तर दोन्ही संघांना मात्र मॅच देखील सुरू होते. दोन्ही संघांना आमच्या कमेंट्री पॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. श्रावणी 11 पिलेन्स won the toss and elected to bowl first. Over to the com box. धन्यवाद. मेघन पाटील स्ट्रायकर एंडवर आहे आणि महेंद्र कांबडी कॅप्टन जो लीड करतोय संघाला. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. प्रॉपर ब्लॉक, परफेक्ट यॉर्कर आणि पहिल्याच बॉलवर मात्र महेंद्रनं आपले इरादे स्पष्ट केलेत. इथून लढायचं आहे. येणारे 23 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. 40 धाव संख्येचं पटल इथे उभं करायचं आहे. भरपूर मोठ्या डीप बॅटिंग ऑर्डरचा ताफा घेऊन मात्र वीर चिंचगर संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. नॉन स्ट्रायकर एंडवर रोशन पाटील. बॉल तयार. लोअर फुल टॉस. इथे चेंडू हवेमध्ये आणि मेघन पाटील नावाचा पहिला गडी मात्र गारद. विकेट गोज डाऊन. विकेट नंबर 1. महेंद्र कांबडी स्वतःच्या गोलंदाजीतली जी जादू आहे ती मात्र इथे दाखवत असताना नवीन बॅटर आशिष पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. खरं तर जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर लष्कर देखा नहीं करते. लढायचं आहे तर मग प्रतिस्पर्धी शत्रूला काय पाहायचं हेच महेंद्र इथे सांगत असताना अर्थातच कितीही तुल्यबळ आणि बलशाली संघ असू द्यात आम्ही मात्र लढणार. आणि महेंद्र कांबडी मात्र त्याच्या गोलंदाजीतली जादू इथे दाखवतोय. आशिष पाटील एक जुना जाणता खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा चिंचघर संघ संकटांच्या भोऱ्यात सापडतो तेव्हा तेव्हा आशिष पाटील स्वतःची कलात्मक फलंदाजी दाखवत आला. फुलटॉस इथे पाठवलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आशिष पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार. आठवतो वाडाच्या विपक्षात भिवंडी आणि आशिष पाटीलनं केलेली ताबडतोड फलंदाजी म्हणजे खासदार चषकाची ते एक विशेष आकर्षण आणि त्या मॅच मध्ये त्या काही आठवणींना उजाळा देण्याचं काम केलं होतं. परंतु आता या मैदानात प्रतिस्पर्धी भालिवली संघाच्या विरोधात खेळायचं आहे. वीर चिंचघर अर्थातच निलेश दादा निमसे फॅन क्लब टीम मैदानाच्या आतमध्ये. चिंचघरकर मात्र पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. महेंद्र कांबडी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आणि एक धाव जी इथून कंप्लीट केली जाईल. याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं 5 धावसंख्या धाव फलकावर जोडली जाते. खरं तर आपण बॉलिंग अनालिसिस पाहिलं वीर चिंचघर संघाच्या माध्यमातून अच्युत पाटीलनं खर्च केला पहिल्या षटकात 13 धावा. तदनंतर मेघन आले. मेघन पाटीलनं दुसऱ्या षटकात फक्त 4च धावा दिल्या. त्यानंतर रोशन पाटील आला. त्यांना 7 धावा खर्च केल्या. परंतु जय नांगरेनं पुन्हा 13 दिल्यात. म्हणजे पहिलं आणि चौथं षटक ज्या मिळून 26 धावा खर्च केल्या गेल्यात आणि उर्वरित 11 धावा ज्या मात्र खर्च केल्यात 2 गोलंदाजांनी. बॉल तयार. आखूड टप्प्यात अगदी लोअर फुलटॉस बॉल फ्लिक केलाय. अगदी बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट जिथे क्षेत्ररक्षक तैनात होता आणि फक्त एक धाव. एकेरी धावसंख्या धाव फलकावर जोडली जाते. धावांची गती पोहोचली आहे ती मात्र 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर एकंदरीत 6 या अंकावर. बाबा चषक या सेक्शन इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. बाबा चषक 2022 चा थरार. खऱ्या अर्थानं दर्जेदार क्रिकेटची प्रस्थापना आणि आदरणीय निलेशदादा निमसे आणि बाबा ग्रुप यांची फार मोठी मेहनत सध्या तुम्ही पाहताय. रजनी क्रिकेटचं हे पूर्णतः आयोजन सुसज्ज आणि भव्य दिव्य नियोजन
बॉल तयार, शेवटचा आणि अंतिम चेंडू हाताळण्याकरता. फुलटॉस 38च्या डोक्यावरून आशिष पाटीलचा तडाखा आपण पाहतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, इथे आलाय चौकार. नो प्लस. संख्येवर शेवटचा आणि अंतिम चेंडू, तो देखील फ्री हिटचा. फटका चांगला आहे. बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाला बीट करत. चेंडू ऑन साइड रिजन मधून खेळाडू कक्षाला सलामी देत चेंडू निघून जाईल. आशिष पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 15 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 25 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 25 धावसंख्या जी गरजेची असणार आहे. बाबा चषक 2022. रोज लाख इरादे बनते हैं, बनके टूट भी जाते हैं. शिर्डी वही जाते हैं जिन्हें बाबा बुलाते हैं. साईराज अर्थातच साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन या स्पर्धेची अगदी आपण पाहतोय दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपण केली. खऱ्या अर्थानं शिर्डीच्या राजाला नमन करून त्यांच्या नावानं हे जे चषक ठेवलं गेलंय बाबा ग्रुप, अगदी त्यांच्या माध्यमातून बाबा चषक 2022चा हा अभूतपूर्व सोहळा आपण पाहतोय. वीर चिंचगर आणि त्या विपक्षामध्ये बालिवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये. आकाश आवाटे आलाय बॉलिंग ट्रॅकवर. 18 चेंडू आणि विजयाकरता 25 धावांची गरज असताना लेफ्ट हँडेड गोलंदाज, माफ करा राईट हँडेड गोलंदाज आहे, त्याच्या विपक्षात लेफ्ट हँडेड बॅट्समन. इथे रोशन पाटीलचा तडाखा. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशन पाटीलच्या बॅट मधून आलाय षटकार. देखील चांगली कामगिरी केली आहे. आता बॅटिंग मध्ये स्वतःचा पृथक्करण सजवत असताना रोशन पुन्हा एकदा सज्ज. त्याच्या विपक्षामध्ये बॉलिंग ट्रॅकवर आला आकाश. तर इथे जेट बॉल ची उद्घोषणा झाली आहे. यानंतर पेल्हार आणि त्याच्या विपक्षामध्ये श्रावणी स्पोर्ट्स क्लब पिळंजे दुसऱ्या फेरीतली दुसरी लढत असणार आहे. कारण पहिली लढत आपण अगदी प्रमोट करून घेतली आहे. ती लढत जिंकली आडगाव संघानं आणि इथे परास्त केलं त्यांनी गावदेवी स्पोर्ट्स क्लब पिंपळास या संघाला. यतीश पाटील वाडा तालुक्यातील एक नामांकित संघ, तो देखील परास्त झाला दुसऱ्या फेरीमध्ये. मयूर कांबडी आलाय बॉलिंग ट्रॅकवर. 21 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. रोशन पाटील आणि आशिष पाटीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चिंचगर संघ, वीर चिंचगर, निलेश दादा निमसे फॅन क्लब टीम. इथे फटका चांगला आहे. बॉलला स्विंग केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशन पाटीलच्या बॅट मधून आलाय दर्जेदार षटकार. धावा. ती चूक करण्याचा प्रयत्न. आता पहा गोलंदाजानं स्वतःची हुशारी इथे दाखवली आहे. थोडा कमी वेगानं बॉल फेकला, अर्थातच व्हेरिएशन्स दाखवले. 13 धावांची गरज आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. वीर चिंचगर संघ मैदानाच्या आतमध्ये.
इथे लाईन चेक करावी लागतीये. पंच वळतायत. स्क्वेअर मारा. धाव फलकावर जोडला जातोय. धावांची गती 28 या अंकावर. 12 धावांची गरज आहे. खरं तर रोशन पाटील या मॅचवर पूर्णतः आपलं प्रभुत्व निर्माण केलंय. बॅटिंग मध्ये तरबेजता दाखवली आहे. 13 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. इथे फटका चांगला आहे. बॉलला खेळलाय इन फ्रंट ऑफ द विकेट. अगदी खेळपट्टीच्या समोर लॉंग ऑफ मधून धावसंख्या कनेक्ट होईल ती मात्र 1 आणि दुसरा धावेचा प्रयत्न. इथे पहा सेल्फ सरेंडर म्हणजे कोऑर्डिनेशन मात्र फसलाय. बॅटरला मात्र परतावा लागेल. रोशन पाटील च्या पारीला इथे लागतोय पूर्ण विराम. विकेट जे गमावले गेलेत. 1.4 षटकाचा खेळ झालाय. मयूर कांबडी आतापर्यंत त्यानं चेंडूंची खेळी संपुष्टात आणली आहे. धावसंख्या 29 धावा धाव फलकावर आहेत. बॉल तयार. आशिष पाटीलचा हा स्ट्रोक बॉलला उडवलंय ऑन साइड मध्ये. जिथे अचूकता दाखवली जाते क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. आशिष पाटील देखील निघालाय परतीच्या प्रवासाला. विकेटचं पतन. सितारे जे बाद झालेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय. साहिल दळवी. चिंचघर संघाचं प्रमोशन. 11 धावांची गरज आहे. 29 झाल्यात. 40 करायच्या आहेत. अर्थातच 29 लॉस ऑफ 3. 1.5 म्हणजे चेंडू शिल्लक आहेत 13 आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 5.08 ची सरासरी इथे राखायची आहे. गोलंदाज मयूर कांबडी बॉलिंग ट्रॅकवर आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. चेंज ऑफ पेस आणि त्या विरोधात चढवलाय हवाई हल्ला. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनला सलामी देत 6 धावांसाठी इथे आलाय षटकार. मध्ये द्याल तर मग नतीजा एकच. षटकार. 35 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. मयूरनं शेवटच्या टप्प्यात जी चुकी केली आहे. शेवटच्या 5 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. यानंतर पेल्हार आणि त्या विपक्षामध्ये श्रावणी स्पोर्ट्स पिळंजे म्हणजे यंदाच्या हंगामात ज्यांनी 15 मेगा ग्रँड फिनाले जिंकल्यात त्यांच्या विपक्षामधला त्यांच्या विपक्षात वसई तालुक्यातील एक तुल्यबळ संघ पेल्हार मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच 4 खेळाडू आज अनुपस्थित आहेत पिळंजे संघाच्या माध्यमातून. तरी देखील रितेशनं हिमतीनं या इतक्या मोठ्या शो साठी ते पोहोचलेत. इतक्या मोठ्या आयोजनामध्ये त्यांनी स्वतःची भूमिका दाखवली आहे. तर त्याकरता पिळंजे संघाला शुभेच्छा असतील पुढच्या मॅच करता आणि पेल्हार संघाला देखील आपण शुभेच्छा देऊयात. तर 5 धावांची गरज आहे. वीर चिंचघर संघ 35 या धावसंख्येवर खेळतोय. 40 धावांचं टार्गेट आहे. बॉलर सुनील आवाटे बॉलिंग ट्रॅकवर. आखू टप्प्याचा बॉल हलक्या हातानं राहुल अहिरेनं बॉलला कन्वर्ट केलाय. एकेरी धावसंख्या जी धाव फलकावर जोडली जाईल. 4 धावांची गरज असणार आहे आता सामना जिंकण्याकरता. खरं तर यंदाचा वर्षीचा हंगाम राहुल अहिरे करता देखील संघर्षाचा ठरलाय. परंतु रोशन पाटीलला चांगला सूर सापडलाय. या 2 खेळाडूंवर याच संघाचं फार मोठं भवितव्य अवलंबून असणार आहे. इथे पहा फटका फसलाय. जी चुकी केली आहे फलंदाजानं. विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. साहिल दळवी निघालाय परतीच्या प्रवासात. की कॅचआउट जर एखादा बॅटर झाला तर मग नवीन येणारा फलंदाज त्याला स्ट्रायकर एंड जो दिला जाईल
नवीन बॅट्समन विकी नांगरे, त्याला मात्र स्ट्रायकर एंड घ्यावा लागेल डेफिनेटली ॲज पर रूल ऑफ न्यू इंटरनॅशनल क्रिकेट, ज्यामधला फक्त एक एक्सेप्शन आपण वगळला आहे, ज्यामध्ये मंकड विकेट तो इथे मात्र दिला जाणार नाही. बाकी सगळे नियम हे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियमानुसार ही स्पर्धा खेळवली जाईल. हाफ ट्रॅकर उडवलाय, विजयाचा षटकार विकी नांगरेच्या बॅट मधून आलाय, दर्जेदार अफलातून षटकार. वीर चिंचगर संघानं हा टीएस कॉंग्रॅच्युलेशन्स टू टीम चिंचगर. वीर चिंचगर आणि चांगला खेळ तुम्ही दाखवलात त्याबद्दल जबजरंग बालिवली संघ तुमचं देखील कौतुक. आणि यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना 3 षटकांचा जो तुमच्या भेटीला येईल, परंतु त्याआधी आपण मॅन ऑफ दी मॅच चा शिलेदार ठरला आहे. मी ज्या आधी उल्लेख केला की राहुल अहिरे आणि रोशन पाटीलवर या संघाचं भवितव्य अवलंबून आहे, परंतु ज्याला या वर्षात सूर सापडलाय त्या रोशन पाटीलला आपण आमंत्रित करूयात. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आणि चांगली गोलंदाजी देखील त्यानं पेशकश केली आहे. त्या रोशन पाटीलला आपण